पाकिस्तानने पाश्चिमात्य देशांना ब्लॅकमेल केले का? त्यांना माहिती आहे हे करणं शक्य नाही, पण केवळ पोकळ धमकी द्यायची. हे विशाल अगदी खरं आहे. हे केवळ आता नाहीये. साधारणतः 1998 मध्ये पाकिस्तानने भारताने पोखरणमध्ये आपलं सेकंड न्यूक्लिअर टेस्ट केल्यानंतर स्वतःला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केलं आणि बरोबर. त्यानंतर आपण स्वतः तात्काळ आपलं एक न्यूक्लिअर डॉक्ट्रिन पण घोषित केलं. त्यामध्ये आपण स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्यावरती अण्वस्त्रांनी हल्ला होणार नाही तोपर्यंत हम्म. आम्ही प्रतिहल्ला करणार नाही. म्हणजे आमचा जो एकूण न्यूक्लिअर प्रोग्राम आहे, वेपन प्रोग्राम आहे, जी. हा प्रामुख्याने रिटॅलिएशनसाठी आहे, म्हणजे परत हल्ला करण्यासाठी आहे. हा पहिला हल्ला करण्यासाठी नाहीये. त्यानंतर पाकिस्तानने तात्काळ पुन्हा न्यूक्लिअर टेस्ट करून स्वतःला घोषित केलं की आमच्याकडे देखील अण्वस्त्र आहेत. मात्र पाकिस्तानने अण्वस्त्र धोरण घोषित नाही केलं. हे लक्षात ठेवा, 2 अण्वस्त्रधारी देश आहेत, त्याच्यापैकी एक जण अण्वस्त्र धोरण घोषित करतो. आपल्या संसदेमध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हे धोरण वाचून दाखवलं आणि पहिल्यांदा भारतात कोणाचाही दबाव नव्हता हे धोरण तयार करण्यासाठी, पण भारत स्वतः जबाबदार देश आहे, तर भारताने धोरण करून केलं. मात्र पाकिस्तानने असं कोणतंही धोरण घोषित केलेलं नाहीये आणि या 2 दशकांमध्ये अनेक पाकिस्तानच्या मंत्र्यांनी उघडपणे धमकी दिलेली आहे की जर ह्या दहशतवादी हल्ल्यांचं प्रत्युत्तर हे भारताकडनं दिलं गेलं तर आम्ही अण्वस्त्रांचा उपयोग करू. इथपर्यंत झालं होतं की हे अण्वस्त्र काय छातीवर ओढून कबरीमध्ये घेऊन जायचे आहेत का, इथपर्यंत त्यांच्याकडनं वक्तव्य आलेले होते आणि सातत्याने दिले गेलेले वक्तव्य आहेत. हम्म. आणि या पद्धतीने तुम्ही जो शब्द वापरला ब्लॅकमेलिंग, याच प्रकारचं ब्लॅकमेलिंग ते करत आले आणि त्यामुळे काय झालं की भारताला एक स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन ज्याला म्हणतो सामरिक संयम हा पाळावा लागला. तो यासाठी पाळावा लागला, याचं कारण असं होतं की दोघांकडे अण्वस्त्र होती. ह्या अण्वस्त्रांमध्ये आणि भारत हा जबाबदार देश आहे, तर पाकिस्तान हा बेजबाबदार देश आहे. त्यामुळे आजच्या वेळेला जर भारताकडून प्रतिहल्ला झाला तर पाकिस्तान त्याचं प्रत्युत्तर अण्वस्त्राने देऊ शकतं. त्यामुळे भारताला सातत्याने संयमाचं धोरण हे भारताने घेतलेलं होतं आणि म्हणून याचा फायदा पाकिस्तानने उचलला आणि म्हणून आपल्या संसदेपासून तर अगदी पहलगाम पर्यंत सातत्याने ते आपल्यावरती हल्ले करत गेले आणि त्यांना कल्पना आहे की भारत कधीही त्याचं प्रत्युत्तर देणार नाही. मात्र आपण असं बघतो की साधारणतः गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानच्या या स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेन संदर्भातल्या धोरणामध्ये आपण ड्रास्टिकली बदल केला. बर. आपण तो बदल करून त्या सायकोलॉजिकल प्रेशरमधनं, त्या मानसशास्त्रीय दबावातनं आपण बाहेर आलो. बर. सातत्याने या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणातून आपण बाहेर आलो आणि आपण आता लक्ष्मण रेषा ड्रॉ करायला सुरुवात केली, ज्याला ड्रॉइंग द रेड लाईन्स असं आपण म्हणतो.